आजच्या दिवसातील मात्र सुरुवात करणार आहेत आणि मॅचला काही वेळामध्ये या ठिकाणी आता सुरुवात देखील होत आहेत। कुठलंही शुभकार्य म्हटलं तर आधी त्या श्री गणेशाला वंदन होत असतं, त्या श्री गणेशाला वंदन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन असणार आहेत। गावचं प्रसिद्ध मंदिर श्री सत्यनारायणला वंदन करून आई जुदानी मातेला वंदन करून सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे। दीपेश लोखंडे आणि अक्षय माटले मैदानावरती आपल्याला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळत आहेत। मॅचला सुरुवात आहे टाळ्यांच्या गजरामध्ये कोपरी प्रीमियर लीग आजच्या दिवसातील पहिला मॅच। राजेश पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक हेमंत पाटील होते थोडंसं दूर राहिले चेंडूपासून, पण आहेत काही असे खेळाडू आहेत म्हणजे कोपरी प्रीमियर लीगचे जर मागचे जर काही पर्व पाहिले ना तर त्याच्यामध्ये असे काही खेळाडू आहेत ना की ज्याने डॉमिनेट केलंय, म्हणजे कधीही मैदानावरती नसणारे खेळाडू देखील मैदानावरती डॉमिनेट परफॉर्मन्स आहेत तो त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती श्री गणेशा सुरुवात झालेली आहे 1 रन। पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल मात्र आपण पाहिलं तर बॉलला फ्लिक केला गेला, चेंडू कॅप मध्ये चालला। रजनीश पाटील चेंडूवरती येतात पुढे, बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झाल्यात परंतु 2 धावा आहेत, त्या 2 धावा मात्र मैदानावरती नाही रोखल्या जात। 2 धावा आहेत, 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 3 धावा। पहिला आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 3 धावा। धावसंख्या धावफलकावरती 3 धावा। पहिला 2 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय। एका बाजूला ऑरेंज आर्मी, दुसऱ्या बाजूला गिदी लाईट येल्लो। डबलचा बॉल आपण पहिला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र आपण पहिला भिरकावण्याचा प्रयत्न झाला। 1 रन तर त्या ठिकाणी घेतला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानावरती त्या ठिकाणी नाही पाहायला मिळाले। धावसंख्या तर एकच वाढलं, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा। अक्षय माटले आणि दुसऱ्या बाजूला दीपेश लोखंडे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी 2 खेळणारे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला राजेश होगे ज्यांना अनेक वर्ष आपण श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी खेळताना पाहिलेले आहेत। मैदानावरती पुन्हा राजेश होगे, समोर आपण पाहिलं तर दीपेश लोखंडे रेडी आहेत। आक्रमण करण्याचा प्रयत्न, हल्ला बॉल चढवलाय दीपेश लोखंडे यांच्या बॅट मधून। कोपरी प्रीमियर लीग मधील पहिला दर्जेदार षटकार 6 रन। सुरुवात झालेली आहे मैदानावरती, षटकाराला मैदानावरती 6 धावा, धावसंख्या धावफलकावरती 10। पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक रजनीश पाटील अज्जू नाही कुठली चुकी करणार। एका बॉलवरती मोठा फटका खेळला आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर विकेट मिळाली दीपेश लोखंडे यांची, गॉन। आगमन होताना पाहायला मिळतात। आज दिवस प्रभाकर जोगे साहेब यांचा वाढदिवस आणि जनार्दनजी पाटील साहेब, शांताराम काका आहेत आणि संपूर्ण टीम प्रकाश पाटील दादा असतील, सतीजी पाटील यांना पण सध्याच्या घडीला पाहतायत। त्याचवेळी मुलीजी पाटील यांच्या आपण पाहिलं तर अगदी वडील परशुरामजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतात। पुढचा बॉल, ओहो खोलव्या टप्प्याचा बॉल, परंतु विकेट कीपर बीट झालाय, पाठीमागे सर्व काही बीट, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार साइड स्क्रीनच्या दिशेने, चौकार 4 रन। आमचं जावय बापू करता
चौकार आहे. नशिबाचाच म्हणता येणार, कारण की ज्या प्रकारचा आपण पाहिलं तर हा चौकार मैदानावरती आलेला आहे. धापलक्यावरती धाबा जर पाहिलं तर सध्याच्या घडीला 14 धाबा आहेत. किशोर किनी सध्या दाखल होत आहेत, परंतु आता उशिरा दाखल झालेले आहेत. त्यांचा मॅच सुरू आहे सध्याच्या घडीला. फिल्डिंग करणारा संघ तीर्थराज फाउंडेशन संघ आपण सध्याच्या घडीला पाहतायत. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले आहेत 14 रन. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. महेश गुरव मैदानावरती येत आहेत. चला, महेश गुरव मैदानावरती गोलंदाजी मार्क्स वरती पाहायला मिळतात. समोर अक्षय मातले आणि दुसऱ्या बाजूला निलेश पाटील. आणि एका वर्षानंतर मला वाटतं की महेश गुरव यांनी कमबॅक केलेला आहे. ते महेश गुरव पुन्हा एकदा मैदानावरती कोपरी प्रीमियर लीग 2024 मध्ये अगदी शॉर्ट रनवेने. पहिलाच बॉल गती परिवर्तन. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळू शकते. मनीष घरत चेंडू वरती. हो कॅच घेतलाय मनीष घरतने. विकेट मिळाली महेश गुरव यांना. पहिल्याच बॉल वरती अक्षय मातले बाद गॉन. पहिल्याच बॉल वरती महत्वाची विकेटही मैदानावरती घेतलेल्या आहेत. आता नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतो पुन्हा प्रथमेश होगे. यस, किशोर किनी आपण आपल्या टीमच्या स्क्वॉड मध्ये जायचंय. चला, मॅचला सुरुवात पुन्हा प्रथमेश होगे स्ट्राईक एनवरती आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी कनेक्ट करत असताना मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र परफेक्टली कनेक्शन नाही झालं. परंतु 1 रन आहे ती 1 रन मात्र मैदानावरती घेतली गेली. आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 15 धावा. किरण पाटील आपल्या आरके एंटरप्राइजेसचे संघ मालक या ठिकाणी दाखल झालेत. किरण पाटील आपलं स्वागत आहे. आमचंही लक्ष त्यांच्यावरतीच आहे. धावफलकावरती धावा आहेत 15 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आयोजित कोपरी प्रीमियर लीग 2024. ओहो, बॅकफुटला गेले, दुविधामध्ये राहिले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु हो आता प्रथमेश होगे आणि महेश गुरव यांच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज आहे की काय, हाही प्रश्न मैदानावरती सध्या आहे. परंतु अगदी विकेटच्या मधोमध यष्टांना वाचवण्याचा प्रयत्न प्रथमेश होगे यांनी केला आणि महेश गुरव देखील तेच सांगतायत. चेहऱ्यावरती स्माईल त्यांच्या स्मितहास्य पाहायला मिळाली. या ठिकाणी धावा धावफलकावरती आहेत 15 वरती विकेट मैदानावरती कमावल्यात त्या मात्र 2. पुढचा मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं आहेत. पुढचा मॅच आपला मॅच असताना त्याची काळजी दोन्ही संघाने घ्यायची आहेत आणि बरोबर ॲक्युरेट 3 षटकानंतर तुम्हाला टॉसला यायचं आहे. यावेळचा बॉल डायरेक्ट तिथे मात्र पंच व्हाईट बॉलचा इशारा देतात. व्हाईट +1 एकूण 2 धावसंख्या ऍड होणार आहेत. मेन लाईन जी वाईड आहेत त्याच्या बाहेर गेला तर अगदी वाईड असणार आहेत. व्हाईट +1 एकूण 2 धावा वाढलेल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी महेश गुरव आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एनवरती प्रथमेश होगे बंडी. आक्रमण करण्याचा प्रयत्न, हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट चेंडू झालाय का? यस, डेफिनेटली झालाय कनेक्शन आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार. षटकार 6 रन. आणि सध्याच्या घडीला आपण प्रभाकर जोगेश साहेबांना पाहतो ज्यांचा वाढदिवस उत्सव मूर्ती आहेत आणि विशाल पाटील आपल्या कोपरी गावातील आहेत आणि या 2 व्यक्तिमत्वांचा वाढदिवसाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय.
कमबॅक केला मैदानावरती, परंतु पाठीमागे बॉल निघून चालला, तिथून मात्र क्षेत्ररक्षक आले बॉलवरती आणि बॉल अडवत असताना मैदानावरती फेकी देखील झाली. त्या ठिकाणी कुणाल पाटील यांना आपण पाहिलेलं आहे. एक धाव मात्र आली, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेलेली आपल्याला पाहायला मिळते 24 धावा. कमबॅक मैदानावरती मात्र करण्याचा प्रयत्न महेश गुरव सध्याच्या घडीला काढतात आणि आता बाकीच्या खेळाडू जोडले की लक्ष लागलंय. स्लोवर वन पिक करण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची अपील या ठिकाणी होताना पाहायला मिळाली, परंतु पंचांनी ती दात फेटाळून लावली. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावा धावफलकावरती आहेत 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊया. पहिलं तर आता गोलंदाजी मार्क्सवरती ध्रुव दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा मॅच महत्वाचा, दोन्ही संघ मैदानावरती रेडी होणार आहेत. दिलेली वेळ, टाइम शेड्यूल याही गोष्टी आता महत्वाच्या आहेत. फटका छान खेळलाय, तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, बॉलला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू 1 बाउन्सने क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. आमचं जावय बापू कर. चौकार आला आणि मच निडेड म्हणजे हवा हवासा वाटणारा, आवश्यकताही असणारा संघाला तो चौकार मैदानावरती खेळला गेलाय. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाले. ध्रुव पुन्हा एकदा यावेळची लेन जर पाहिली तर अगदी डावी असती, म्हणजे लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. पंच नमन जोग यांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत कळवलाय, तो मात्र व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती कळवला गेलाय. धावा धावफलकावरती 29 पुन्हा या स्टँडच्या अगदी किंचितसा बाजूने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. डीबीएन लाईव्हच्या वतीनं सुद्धा ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर युट्यूबला प्रक्षेपण केली जातात. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा. खोलव्या टप्प्याचा बॉल, यॉर्कर लेनचा बॉल, त्याला मात्र अगदी खेळण्याचा प्रयत्न. आतिश पाटील चेंडूवरती वेगाने पुढे येतात, फेकी करतात बॉलची आणि फेकी खराब आहे फेकी, तिथे बॅकअप होतोय, परंतु दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढली गेल्या आहेत. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून प्रभाकर जोगे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा आल्यात. आपले यतेश्वरजी पाटील बाळ्या यांच्या माध्यमातून देखील बेस्ट ऑफ लक संपूर्ण टीमला मात्र म्हटलं गेलं. कोपरी प्रीमियर लीग 2024च्या संपूर्ण टीमसाठी मात्र त्यांनी शुभेच्छा दिल्यात, त्यांचे मनापासून आभार असणार आहेत. धावा धावफलकावरती लगावले गेलेत 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. शॉर्ट बॉल होता, पुन्हा लवकर पोझिशन मध्ये आले, बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. गॅप मधून बिटवीन द गॅप चेंडू निघून गेलाय, चौकार. संघाचे कोपरी मास्टर संघाचे आपण पाहिलं तर रवी पाटील हे देखील दाखल होतं, त्यांचे स्वागत आहे. 40+ आपले खेळाडू. धावा 35 ला 2 विकेट. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला आतापर्यंत 2.3. उर्वरित अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहेत. गोलंदाज रेडी आहेत. पुढचा बॉल, उलटच बॉल. पुन्हा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फलंदाज आता मात्र बाद होत आहेत. प्रथमेश ओगे, बंटी बॅक टू दी पॅव्हेलियन, गॉन. काय सांगू राणी इशिकाने आर्केंड्राबाजेस आपण रेडी राहायचं. एका बाजूला किरण पाटील, दुसऱ्या बाजूला जयप्रकाश पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा 35, 3 गडी बाद, 2.4 चेंडू जखे संपला गेलाय. ध्रुव यांना आपण मैदानावरती पाहतात. नवीन बॅट्समॅन केतन पाटील
लेफ्ट हँड बॅट्समॅन केतन पाटील मैदानावरती दाखल होत आहेत आणि सकाळचं सत्रही आहेत म्हणजे हवाही सध्या केतनच्या बाजूने आहेत पण केतन हवेच्या बाजूने बॅटिंग करणार की मैदानावरती सेन्सिबल इनिंग दाखवणार याच्यावरती देखील चर्चा आहेत आणि दुसऱ्या बाजूला निलेश पाटील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले गेले आहेत. राजेश शुगे अगदी लिडिंग भूमिका बजावत आहेत. लिडरशिप या संघाची मात्र करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ध्रुव ध्रुवचा बॉल फटका छान खेळलाय अगदी बॉल चाललाय कव्हरला क्षेत्ररक्षक फटला करतात मनीष करात वॉट अ फील्ड बॉल लढवण्याचा प्रयत्न काय वेगाने चेंडूवरती आलाय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण मनीष करात यांच्या माध्यमातून हे टॅलेंट आहे. हे कोपरी अगदी कोपरी प्रीमियर लीग आहेत आणि याच्यामध्ये या गोष्टी होणार आहेत. तुम्ही तुमचा सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स दाखवलात येणाऱ्या कालावधीमध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघामध्ये तुमची वर्णी लागू शकतात आणि आज काही प्रशिक्षक या ठिकाणी बसलेले आहेत ते देखील तुम्हाला पाहतायत. कोण चांगलं खेळणार कोण चांगली फिल्डिंग करणार कोण चांगली बॅटिंग करणार आणि बॅटिंग पेक्षा तुमची फिल्डिंग हे क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणार आहेत. धाबा धावफलकावरती 37 आणि बहुतांश आपल्या कोपरी संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत ते बॅट्समॅन मुळे नाही टीम मध्ये आले फिल्डिंग मध्ये टीम मध्ये आले आहेत. यावेळेचा बॉल खेळण्याचा प्रयत्न हुक केला बॉलला चेंडू पाठीमागच्या दिशेने चाललाय. हेमंत पाटील त्या ठिकाणी येत आहेत स्ट्रगल करतात परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं बरोबर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 3 ओव्हर नंतर रन आहेत 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर 39 रन. गावाचे नाव गावागावात गाजावे आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. थँक्यू आतिश पाटील येतात. 3 ओव्हरचा खेळ संपलायत. 3 ओव्हर नंतर रन आहेत 39. पुढचा मॅच इशिका 11 आणि त्याच्या जोडीला असेल आरके एंटरप्राइजेस दोघांनी रेडी राहायचे. आतिश पाटील मैदानावरती रेडी आहेत. चला 3 ओव्हरचा खेळ संपला गेलात आणि धावा धावफलकावरती आहेत 39. 39 ऑन दी बोर्ड लगावला गेला. आतिश पाटील आणि समोर आता निलेश पाटील आणि केतन पाटील आहेत. चर्चा त्याही गोष्टीच्या अगदी मैदानावरती होणार आहेत. आजचा दिवस आपण पाहिलं तर अगदी महत्वाचा दिवसही आहेत. 11 एप्रिलचा दिवस आणि दरवर्षाप्रमाणे आपल्या गावची यात्राही 13-14 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि गाव कपचं आयोजन लीगचं आयोजन हे आपल्या गावामधून परंतु या वर्षामध्ये थोडंसं वेगळा फॉर्मॅट आहे. वेगळा फॉर्मॅट असा फॉर्मॅट होता की बाकीच्या वर्षी आपण तर गाव कप केले पण या वर्षी संघ मालकांना त्याच्यामध्ये जोड दिली आणि संघ मालक आजच्या दिवसामध्ये जे आपण तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलवरती ड्रॉही आलेला आहे त्या ड्रॉ मधला 7, 8, 9 ज्या 3 मॅच होत्या त्या 3 मॅच कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत आणि पुढच्या ज्या मॅचेस आहेत त्या त्याच्याप्रमाणे चालू राहणार आहेत. याची देखील माहिती तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावी. गोलंदाज रेडी आहेत. आतिश फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू मात्र निघून जातोय सरळ तिथून मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर भावेश पाटील चेंडूवरती येतात फेकी करतात मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी 2 रन कंप्लीट. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. सर्व टीमला विनंती असेल आपल्या टीमचे जे मेंबर असतील त्या टीमच्या मेंबर सोबत तुम्ही बसायचं आहे. आपला संघ कुठे आहे तर संघाचे खेळाडू आहेत त्या खेळाडूच्या सोबत राहायचं आहेत आणि जर कुठला खेळाडू आज जर टीम मध्ये नाही दिसला तर अन्यथा त्याच्यावरती पुढच्या वर्षामध्ये आणखीन काही गोष्टी लादल्या जाऊ शकतात. इशिका आणि आरके दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. फटका करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र शरीरावरती आदळताना पाहायला मिळाला. 1 रन मात्र वेगाने कंप्लीट केला निलेश पाटील यांनी आणि तिथून आपण पाहिलं तर एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले असताना 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू खेळ मैदानावरती संपला गेला. तीर्थराज फाउंडेशन अक्षय पाटील या संघाचे संघ मालक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रहर्ष 11 विलास गावड या 2 संघ मालकांमध्ये या 2 अगदी खास करून आपण पाहिलं तर महत्वाच्या संघ मालकांमध्ये सुरू असलेली रेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 42 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत.
चला गोलंदाज रेडी आहेत अतिश वेळ कमी घ्या पण ती विनंती आहे वेळ जर जास्त घेतला मग प्रॉब्लेम होऊ शकतो 84 खेळाडूमध्ये अगदी द्वंद्व युद्ध रंगणार आहे या बेलचा बॉल आपण पहिला बॅकवर्डला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न फटका खेळला रजनीश पाटील अज्जू चेंडूवरती वेगाने पुढे जात फेकी करतात दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाही थांबवलं त्या ठिकाणी एकच धाव मैदानावरती पुढे पाहायला मिळेल एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 43 धावा सूरजजी पाटील या ठिकाणी प्रभाकर जोगे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी दाखल होत आहेत आणि कोपरी प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण पाहत आहात या ठिकाणी धावफलकावरती संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 43 रन आतिश पाटील पुण्याच्या मैदानावरती रेडी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे की नाही परंतु यष्टांवरती बॉल निघून गेला आता त्याही गोष्टीची चर्चा रंगली गेलेली आहेत अगदी यष्टांच्या वरचा बॉल निर्धाव स्वरूपाने मैदानावरती फेकला गेलेला बॉल तिथून डॉट बॉल मैदानावरती येतो धावा धावफलकावरती आहे 43 बॉल फेकून झाला आतापर्यंत 4 उर्वरित बॉलचा खेळ 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील 2 चेंडू अजूनही मैदानावरती शिल्लक गोलंदाज रेडी आहेत षटकातील पुढचा बॉल फटकापेमध्ये खेळला मिस्टॉमिंग स्ट्रोक झाला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात त्या ठिकाणी महेश गुरव टिप्पा जेल मैदानावरती मिळाली विकेट निलेश पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन माणूस सच्चा त्यांना ओळखतो बच्चा बच्चा पूर्ण होत त्यांच्या इच्छा वाढदिवसाच्या देऊ शुभेच्छा आणि प्रभाकर जोगे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आमचे सचिन जंगम भटजी स्वामी ही या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांचे सहर्ष स्वागत आहे धावा धावफलकावरती आहे संघाच्या 43 शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील जंगम स्वामी आपलं स्वागत आहे पुढचा मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं किशोर किनी 40 प्लसचे खेळाडू आहेत आपले ते सध्या मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि कशा प्रकारे मैदानावरती बॅटिंग करणार याची चर्चा रंगलेली आहे डॅसिंग डाऊन द ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अटेम चांगला होता आर्यन पाटील यांचा पाहायला मिळाला 1 रन मैदानावरती घेतली गेली आणि पहिला डाव आहे तो पहिला डाव या ठिकाणी संपला जातोय धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या 44 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि विजयासाठी तीर्थराज फाउंडेशन संघाला मैदानावरती रन करायच्या 45 चला आपण पुढच्या मॅचचा टॉस आहे तो टॉस घेऊया त्या ठिकाणी दोन्ही टीम कॅप्टन RK एंटरप्राइजेस संघ आणि त्यांचे संघ मालक किरण पाटील आपणही सोबतीने यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या अगेन्स्ट चला इशिका जयप्रकाश पाटील आपणही सोबत यायचे आहेत संघ मालक असतील तरी चांगले होईल इशिका 11चे जयप्रकाश पाटील आपण सोबत आहे कॅप्टनच्या आणि RK एंटरप्राइजेसचे किरण पाटील आणि त्यांचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे सचिन जंगम स्वामी यांना विनंती असेल आपल्या शुभ आणि जोडीला सुरेशजी पाटील आपण दोघांनाही विनंती असेल आपण दोघांनी यायचं आपल्या शुभ केला जाईल टॉस सुरेशजी पाटील आणि सचिन जंगम स्वामी आपल्या कोपरी गावातील भटजी म्हणून आपण ज्यांना पाहतायत त्यांच्या शुभ टॉस केला जाईल एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल टॉस होणार आहेत RK एंटरप्राइजेस किरण पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल चला टॉस या ठिकाणी केला जातोय जंगम स्वामी यांच्या सोबत टॉस
टेल म्हटलं गेलंय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हेड आलेला आहे सतीश पाटील आणि त्यांच्या टीमनं इशिका 11 टॉस जिंकलेले आहेत. मी स्वामीला विनंती करेन दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सूरज पाटीलला विनंती असेल आणि आपण व्यासपीठावरती जाऊन पुन्हा स्थान बनवायचं आहे. सतीश पाटील आणि इशिका 11 टीमनं टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन आहे 4 ओव्हरचा मॅच? फील्ड फर्स्ट फिल्डिंग करणार या मॅच मध्ये पहिला तर धावा बनत आहेत. पहिलं सकाळचं सत्र आहेत 4 षटकामध्ये मॅक्सिमम टोटल 40. असे कुठले खेळाडू आहेत बाकी खेळाडू असणारच आहेत परंतु आता असे कुठले खेळाडू आहेत की ज्याने चांगला परफॉर्मन्स करायला हवा असं तुम्हाला वाटते तुमच्या टीम मध्ये? रोहिदास आहे, हर्ष, शशिकांत. प्रभाकर रोगे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? लाख लाख शुभेच्छा तर असतातच नेहमी. त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व भरपूर चांगलं आहे. थँक्यू सो मच सतीश पाटील यांचा पण प्रतिक्रिया ऐकल्या. चला बॅट्समॅन मैदानावरती पाठवा. अरेश्वर पाटील आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? मी पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना काय वाटतं मैदानावरती पहिला मॅच अनुभवता तुमच्या या 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55 धावा पण मारण्याचा प्रयत्न करू. तुमच्यामध्ये असं कुठलं खेळाडू आहेत की ज्याच्याकडून तुमच्या अपेक्षा वाढणार आहेत? हा खेळाडू जर कळला तर आपला संघ काय चांगल्या पद्धतीनं मैदानावरती खेळू शकतो? निखिल ओगे, महेंद्र आणि मी स्वतः आणि प्रकाश पाटील. प्रभाकर ओगे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायच्या आहेत. कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? प्रभाकर दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपण ह्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि टॉस अहवाल जर आपण पाहिला तर टॉस अहवाल आपण या ठिकाणी पाहिलात. इशिका 11 विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करायच्या मैदानावरती RK एंटरप्राइजेस संघाला. पुन्हा आपण DBN लाईव्ह सोबत जोडले जाऊयात. कोपरी प्रीमियर लीग प्रभाकर जोगे साहेब आणि विशाल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेली स्पर्धा आज अगदी रणसंग्राम या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. एक छोटासा ब्रेक आहे. ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर थेट मैदानावरती इन ऍक्शन. सच्चा त्यांना ओळखतो बच्चा बच्चा पूर्ण होत त्यांच्या इच्छा वाढदिवसाच्या देऊ शुभेच्छा. डॉल्बी डीजेच्या तालावर ढोल ताशे वाजावे. डॉल्बी डीजेच्या तालावर ढोल ताशे वाजावे. आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. 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 क्रिकेट खेळाची आवड फार कोपरी संघाला त्याचा आधार. प्रभाकर दादा हाय दिलदार समाजसेवक. चला चला मॅच सुरू होईल. दुसरी इनिंग महत्वाची आहे. 45व्याचं लक्ष. राजेश ओगे आणि महेश गुरु म्हणजे गेली कित्येक वर्ष आपण ज्याही खेळाडूंना पाहिलं दोन्ही खेळाडूंना पाहिलेले आहेत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाचं नेतृत्व करत असताना तेच खेळाडू सध्या महेंद्र पाटील आपल्या गाड्या आहेत. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या त्यांचे आभार. चला मॅचला सुरुवात. लक्ष मैदानावरती 45 टार्गेट. पहिला बॉल अक्षय मात्रेचा पहिलाच बॉलला स्क्वेअर कट. राजेश ओगेच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत चौकार. 4 रन. क्रिकेट खेळाची आवड फार कोपरी संघाला त्याचा आधार. प्रभाकर दादा हाय दिलदार समाजसेवक. सॉन्ग मध्ये जर उल्लेख केला तर आपण प्रभाकर जोगे साहेबांना क्रिकेटची प्रचंड आवडी आहे आणि कोपरी संघाचं खंबीर पाठीराखे म्हणून कोपरी संघाचं मी म्हणतो एक बॅकबोन. कोपरी संघाला जे आतापर्यंत या स्टेजवरती आपण जो पाहतोय कोपरी संघाचा पालघर जिल्हा संपूर्ण पालघर जिल्ह्यामधून एक वेग फॉर्मॅटच्या त्या टीम मधून आपण पाहिलेला आहे आणि त्याच्या पाठीमागचा एक मोठा हात जर कोणाचा असेल तर तो प्रभाकर जोगे साहेब यांचाही आहे. आणि नेहमीच कुठलीही स्पर्धा असू द्यात कुठल्याही ठिकाणी आपल्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचा संघ ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी प्रभाकर जोगे साहेब आवर्जून उपस्थित असतात. आणि सध्याच्या घडीला आपण मागील 2 ते 3 वर्षांमध्ये आपला कोपरी संघ जो 40+ आहे त्या 40+चं नेतृत्व करत असताना प्रभाकर जोगे साहेबांनी देखील भरपूर साऱ्या मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत आणि अगदी त्या आपण सर्वांनी पाहिलेल्या देखील आहेत आणि त्या सॉन्ग मध्ये विश्लेषण देखील आहेत. फटका खेळला तिथून मात्र अगदी लांबून खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. हो 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 किशोर किनी. व्हॉट अ कॅच.
40 प्लसचे खेळाडू कोण सांगतील का, परंतु किशोर किनी यांचं वॉर एफर्ट, चांगला कॅच, राजेश ओगे बॅक टू दी पॅव्हेलियन कॉन. सत्यनारायण संघाचे नाव विश्वात गाजावे, सत्यनारायण संघाचे नाव विश्वात गाजावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. नाही नाही कॅरी कॅच कॅरी प्लेन कॅरी थोडंसं आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले आपण पाहण्याचा प्रयत्न केला आणि यस अंपायरची डिसिजन इथून विकेट आहे, फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला धक्का लागला या ठिकाणी आणि सध्या ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती जर पाहिलं तर पुन्हा दाबा, बॉल हवेमध्ये होता तिथून आला चेंडू आणि बरोबर असाच कॅच खानिवडेच्या मैदानावरती किशोर किनी यांनी आपला 40 प्लस क्रिकेटसाठी घेतला होता. आता प्रत्येकाला माहिती आहे, प्रकाश पाटील दादा नाही माहित आहे, असाच कॅच याच प्रकारचा कॅच त्या 40 प्लस खानिवडेच्या त्या स्पर्धेमध्ये घेतला होता आणि डाईव्ह मारून घेतला पुढे डाईव्ह, पण त्या डाईव्हनं मॅचही जिंकली होती. कोपरी संघ, कोपरी मास्टरचा संघ त्या ड्राईव्हनं त्या खास करून मॅचही जिंकली होती आणि किशोर किनी नाही वाटत 40 प्लसचे खेळाडू पण सध्या मैदानामध्ये दाखवून देत आहेत. चांगला कॅच कॅरी केलाय, फलंदाज बाद झालाय आणि मोठी विकेट आलाय. आता मैदानावरती ध्रुव आलाय. कुठल्या वेळी कुठला खेळाडू तुमच्या मैदानावरती सक्सेसफुल अगदी खेळणार याच्यावरती देखील चर्चा आहेत. अक्षय म्हटले मैदानावरती आपण पाहिलं तर 4 नंतर विकेट त्यांनी मैदानावरती मिळवली गेले आहेत. 45चा टार्गेट आहेत. मॅच बॅलन्सिंग मुवमेंटला आहेत, कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतोय. रामचंद्र पाटील आपले टी शर्ट परिधान करायचे आहेत. गोलंदाज रेडी. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पायावरती हातळला, परंतु आता पंचाकडे लेग बिफोरची अपील झाली. एका वेगळ्या अगदी अंदाजामध्ये पंचांकडे पाहिलं गेलं नमन ओगे यांच्याकडे, परंतु पंचाने सांगितलंय नाही. या ठिकाणी 1 रन मैदानावरती मिळणार आहे लेग बायच्या माध्यमातून. धावा धावफलकावरती 5. 3 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 5. आजचा दिवस 11 एप्रिलचा दिवस, अगदी उद्याचा दिवस सोडला तर 13-14 विमान या ठिकाणी येत असताना इकडे पुढचा बॉल अक्षयचा बॉल. महेश गुरव आपली इनिंग गाव कप साठी ठेवतात की काय असंच प्रत्येकाला वाटतंय आणि महेश गुरव यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. 6 रन. थँक्यू. आणि महेश गुरव यांच्या सिक्सर साठी प्रभाकर जोगे साहेब यांच्याकडून हाफ खांबा आलेला आहे, कारण की त्याच्या आणि चेहऱ्यावर स्माइली आलाय. महेश गुरव यांची एक वेगळी इनिंग आहे रात्रीची, पण आता दिवसामध्ये एक वेगळी इनिंग सध्या मैदानावरती खेळत आहेत. धावा धावफलकावरती 11 धावा आणि 1 वर्षाचा गॅप, म्हणजे गावकप मागचा गावकप 2023चा, आता 2024च्या गावकप मध्ये अक्षय पुन्हा एकदा पटका खेळला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर लँड केलाय. सिंगल मात्र या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही पाहिला जात, कारण की दीपेश लोखंडे सारखा खेळाडू आहे जो चाणाक्ष खेळाडू आहे बाउंड्री लाईन वरती, त्याच्यामुळे प्रयत्न नाही केला गेला. 1 रन मैदानावरती मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. चेंडूचा खेळ संपला तर पंजू पाटील आम्हाला माहिती देतात 5 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि धावा धावफलकावरती आहेत 12. धावसंख्या 12. शेवटचा बॉल अक्षय मातले पुन्हा एकदा रेडी. ध्रुवसाठी खेळण्याचा प्रयत्न, शपलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय. संयोग राऊत त्या ठिकाणी मात्र बॉलला फील्ड करताना पाहायला मिळत आहेत. फेकी करतायत सूर्या राऊत यांच्या अगदी दिशेने मात्र ही फेक पाहायला मिळाली. आणि षटक क्रमांक मैदानावरती जर आपण पाहिलं तर पहिलं षटकाचा खेळ संपला गेलाय. धावा धावफलकावरती आहेत 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 रन ऑन डी बोर्ड लगावले गेले. 45 धावेचं टार्गेट मैदानावरती आहेत. एक छोटासा ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात माझ्या दिशेने. कोपरी गावाचा तो मास्टर ओगे दादा प्रभाकर, पुन्हा येणार नाही त्याची सर, कीर्ती पसरली जिल्हाभर. कोपरी गावाचा तो मास्टर. थँक्यू. आणि सगळ्या घडीला जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी आपण हा गाव कप जो पाहिला तर कोपरी प्रीमियर लीगचा होता, पण यावर्षी पूर्ण कोपरी गावचेच खेळाडू आहेत.
कोपरी प्रीमियर लीग मध्ये मागचा जो आपला गावकप झाला तर अंडर-24चा तिथले 40 खेळाडू मोस्टली तिथं 30 आपले अंडर-24 वय वर्ष 24 वर्षाच्या अगदी आतमधले आहेत. त्यामधील 30-35 खेळाडू या संघामध्ये खेळतात या संपूर्ण लीग मध्ये आणि त्यांना घेऊन जवळजवळ 84 खेळाडू आज या कोपरी गावाच्या माध्यमातून कोपरी प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळत आहेत. पहिल्या षटकात खेळ संपलायत. आपल्या वॉर्ड क्रमांक 00 चे नगरसेवक संदीप राऊत या ठिकाणी आलेले आहेत. 00 चे नगरसेवक आहेत ते, त्यांचं स्वागत आणि सुपुत्रही त्यांचे आहेत, त्यांचे स्वागत. BMW घेऊन हवेमध्ये खेळला फटका, छान खेळलाय ध्रुव किनी यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार 6 रन, मॅग्निफिसंट स्ट्रोक. नाही त्याची सर किती पसरली जिल्हाभर, हे नेतृत्व राहिलंय भारी त्यानं अमृत पाजावे, हे नेतृत्व राहिलंय भारी त्यानं अमृत पाजावे. आमच्या प्रभाकर ओगे दादाला ध्रुव सगळे ध्रुव मैदानावरती चांगली बॅटिंग करतायत. किशोर केनी हो कमबॅक नव्हे, वेलकम बॅक आहे आता. किशोर केनी मास्टरचे खेळाडू, दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंटेड खेळाडू ध्रुव केनी मैदानावरती खेळतायत. धावा धावफलकावरती 19 धावा, 45 धावेचं टार्गेट. अगदी वंदे भारतच्या अगदी वेगाने सध्या आपण ट्रॅक वरती पाहतात. पाठीमागचं चांगलं दृश्य. हवेमध्ये खेळला फटका लेग स्टंपच्या बाहेर, चेंडू मध्ये निघून जाईल सीमारेषेच्या पार, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम यूज इट, सिक्सर बाय ध्रुव केनी. षटकार नाही त्याची सर किती पसरली जिल्हाभर, हे नेतृत्व राहिलंय भारी त्यानं अमृत पाजावे, हे नेतृत्व राहिलंय भारी त्यानं अमृत पाजावे. आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड. आणि या संघामध्ये पाहिलं तर अक्षय मातले, दीपेश लोखंडे, किशोर केनी आणि जितू पाटील, बाबू अनेक सर आहेत. भरपूर सारी चर्चा आहे गोलंदाजावरती देखील. पुढचा बॉल, खोलव्या टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल खेळला गेला, चेंडू सीमारेषेच्या लगत आला. क्षेत्ररक्षक दीपेश लोखंडे आहे, नाही दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार कारण की दोघांनाही माहित आहेत अशा पद्धतीने जर बाउंड्री लाईनवरती खेळाडू असेल मग जिथे सिंगलला डबल मध्ये नाही घेतलं जाणार. एकच धावेतात, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 26 करायच्यात मैदानावरती, अजूनही 19 रन मॅचला जिंकण्यासाठी. 14 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहे. 14 बॉल मध्ये 19 धावांची गरज. फटका खेळला, पुन्हा दर्जेदार खेळलाय, गॅप मध्ये तर नाही जाणार, परंतु दीपेश लोखंडे यांच्या हातामध्ये चेंडू निघून जाईल. 1 रन त्या ठिकाणी मात्र मिळाली. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 18 धावांची मैदानावरती गरज आहे. पुढच्या मॅच मध्ये तयारी देखील सुरू आहे. पुढचे दोन्ही संघ मैदानावरती रेडी होत आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती शेष आहेत. 13 बॉल मध्ये 18 धावांची गरज. किशोर केनी हो खोलव्या टप्प्याचा बॉल, कमबॅक. 40 प्लसचे खेळाडू आम्ही आहोत, परंतु हम भी किसी से कम नहीं हे मैदानावरती दाखवून देण्याचा प्रयत्न किशोर केनी करतायत. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18 रनची मैदानावरती गरज असणार आहेत. एक ब्रेक मध्ये संगीत घेऊया. कोपरी प्रीमियर लीग, आज कोपरी गावातील सर्व खेळाडू एकत्रितपणे या मैदानावरती आलेले आहेत. त्याची सर किती पसरली जिल्हाभर, हे नेतृत्व राहिलंय भारी त्यानं अमृत पाजावे, हे नेतृत्व राहिलंय भारी त्यानं अमृत पाजावे. आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. आमच्या प्रभाकर ओगे. थँक्यू. 12 बॉलचा खेळ आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी पण फॉलो करा. 12 बॉलचा खेळ, 12 बॉल मध्ये 18 धावेची गरज आहे. तेजस्वीताई पाटील यांच्या माध्यमातून देखील हॅपी बर्थडे टू डिअर पप्पा अगदी म्हटलं गेलेत. मनापासून आपला आभार आहेत. आणि सकाळच्या सत्रामध्ये 310 व्ह्यूअर्स आतापर्यंत अगदी जॉईन आहेत. दीपेश लोखंडे हो महेश गुरव मैदानावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोण होते? सूर्या राऊत होते. सूर्या राऊत एफर्ट चांगला होता, प्रयत्न चांगला होता. बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत आहेत. प्रयत्न चांगला होता. कधी आता जास्त खेळाडू प्रॅक्टिस सेशन मध्ये नसतात, परंतु मैदानावरती प्रयत्नांना दाद द्यावी लागणार आहेत. 11 बॉलचा खेळ, 16 धावेची गरज आहे. पाठीमागे आपण पाहिलं तर पंकज पाटील 2266 नंबर फेमस आहे त्यांचा. त्यानंतर मयुरेश पाटील, सहयोग राऊत, जितू पाटील, बाबू, अक्षय मातले यांना आपण पाहतात या दिशेने. त्याच्यानंतर प्रथमेश ओगे, दीपेश लोखंडे,
त्याच्यानंतर या ठिकाणी पाहिलं केतन पाटील, निलेश पाटील, किशोर किनी यासारखे खेळाडू आज या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महेश गुरव आणि ध्रुव किनी सध्या मैदानावरती अफलातून कामगिरी करतायत, पार्टनरशिप बिल्ड करतायत. शॉर्ट बॉल, व्हाईट बॉल, अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उसळी आणि आता 1 बाउन्सचा इशारा देखील झालेला आहे पंचांच्या माध्यमातून. दंडित देखील केला गेलाय. इतका उसळी घेतला बॉलने की रेंज मध्येही नाही आला आणि खेळाडूच्या मस्तकाला दस्तक देखील देत असताना पाहायला मिळाला. धावा फलकावरती लगावलं गेलं 30. करायच्यात मैदानावरती 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 15 रनची गरज आहे. 11 बॉल 15 रनची गरज. गोलंदाज मैदानावरती रेडी. ओव्हर द विकेटने फटका खेळला, मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू बिटवीन द गॅप खेळला गेलाय का? यस, डेफिनेटली खेळला गेलाय. आणि आपल्या घासकोपरी गावचे मनोहरजी पाटील साहेब ही शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि त्यांचं स्वागत चौकारानं. 4 रन. कदापि अक्षय पाटील आता घरी मॅच पाहून आलात की काय? मॅच जिंकण्याच्या तयारीमध्ये संघाने आता बरोबर आलेले आहेत, बरोबर सध्या आलेले आहेत. आणि धावफलकावरती धावा जर पाहिला तर 34. 10 चेंडू खेळ, 10 चेंडू मध्ये 11 धाब्याची गरज आहे. आपल्या घासकोपरी गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मनोहरजी पाटील नाना यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नाना आपलं सहर्ष स्वागत आहे. 10 बॉलचा खेळ, 10 बॉल मध्ये 11 धाब्यांची गरज आहे. आजचा दिवस प्रभाकर जोगे साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने स्पर्धा. गती परिवर्तन केलं, स्लोवर वन केलं, आधी पाहिलं, निहाळलं आणि त्याच्यानंतर बॉलला डिलिव्हरी केलं. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आज हर्षल यांना आपण पाहतायत, जयेश हे उपस्थित आहेत, सुद्धा प्रशांत भगत या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण हे आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू देखील शेष आणि 9 चेंडू मध्ये विशेष 11 धाब्याची गरज आहे तीर्थराज फाउंडेशन संघाला. बॅकफुटला स्क्वेअर कट, वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, चेंडू निघून जाईल. महेश गुरव आज एका वेगळ्या अंदाजामध्ये आहेत आणि त्यांच्या बॅटमधून चौकार. गावाचे नाव गावागावात गाजावे आमच्या महेश गुरव चांगलं काम करतात, पण अति सुद्धा रजनीश अजूनही वेट करतात. समीर राऊत होते, अजूनही देखील ते पाहतात. पण एक चांगली गोष्ट काय, तीर्थराज फाउंडेशन साठी आता बॅट्समन क्लिक झालेले आहेत. महेश गुरव, ध्रुव किनी, राजेश शोगे, पाठीमागे रजनीशी आहेत, आतिशी आहेत, समीर राऊती आहेत, अनेक सारे खेळाडू आहेत. पण सध्या सेट कोण झाले आहेत? सेट झाले आहेत महेश गुरव आणि ध्रुव किनी. हे चांगलं दृश्य आहे. येत्या कालावधीमध्ये तीर्थराज फाउंडेशन संघासाठी चांगली गोष्टी असणार आहेत. धावा फलकावरती 38. दीपेश लोखंडे पुन्हा रेडी. शॉर्ट बॉल लवकर पोझिशन मध्ये आले आणि बॉलला मात्र पुन्हा पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक महेश गुरव यांच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. आमच्या प्रभाकर योगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. आमच्या प्रभाकर योगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. आमच्या प्रभाकर योगे दादा. आयुष्याने आपल्या वॉटर सप्लायचे कोपरी गावचे विनोददादा पाटील यांचंही आगमन झालंय आणि काल मैदानावरती टँकरनं जो पाणी पुरवठा केला गेला त्याबद्दलही आपल्या मनापासून आभार असणार आहेत. विजयासाठी 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे आणि महेश गुरव 8 बॉल मध्ये 22 रन. वॉट अ इनिंग. ध्रुव किनीची 7 बॉल मध्ये 14ची इनिंग आणि 2 खेळाडूंना पार्टनरशिप इतकी मोठी केलेली आहेत की ती संघासाठी महत्वाची ठरलेली आहेत. आणि महेश गुरव हॅट्रिक चौकाराच्या दिशेने जातात का आता तेही पाहण्यासारखे असणार आहेत. आणि प्रथमेश योगे यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. प्रभाकर जोगे साहेबांनी आधीच त्यांना हाफ खांबा दिलेला आहे. चला महेश गुरव एका वर्षानंतर आलेले आपले खेळाडू आहेत. बॅटची एज पाठीमागे चाललाय बॉल, नाही थांबणार. 4 4 4 अगेन 4 आणि प्रथमेश जोगे यांच्याकडून महेश गुरव यांना दिले जातील 500 रुपये आणि मॅच विनिंग झालेले आहे. चला लाईन मध्ये जायचं. राजेश होगे लाईन मध्ये थँक्यू. चला अजू लाईन मध्ये एका लाईन मध्ये जायचंय. तीर्थराज फाउंडेशन लाईन मध्ये जायचंय. हस्तांदोलन करायचं आहे कारण हे हस्तांदोलन क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं आहे. एसआर शेखजी यांचे स्वागत असणार आहेत. या ठिकाणी दाखल होतात. प्रभाकर जोगे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आज भरपूर सारी मान्यवर मंडळी, श्रद्धा डेव्हलपर्स या ठिकाणी, साई श्रद्धा डेव्हलपरचे सर्व मेंबर्स देखील दाखल होत आहेत. लाईन मध्ये जायचं. थोडंसं शिस्त दाखवा प्लीज. एका लाईन मध्ये जा. हे दोन्ही संघ आहेत ज्यांना आपण सध्याच्या घडीला पाहतात स्क्रीन वरती. ध्रुव किनीची इनिंग,
महेश गुरवीची इनिंग, राजेश शोगेची इनिंग आणि प्रश 11 आणि दुसऱ्या बाजूला तीर्थराज फाउंडेशन मध्ये रंगलेला मॅच मध्ये ही मॅच जिंकलेली आहे. या मॅचचा